MCQ बघितलेत का सगळे? हॅलो, MCQ बघितलेत का सगळे आपण? हो. हा, त्यातला एक MCQ राहिला असेल बघा, नंबर 3 आहे का? इन दी फॉलोइंग सर्किट डायग्राम an infinite series of resistances is shown. Equivalent resistance between A and B is ... बरोबर. आता हे कसं सॉल्व करायचं आहे बघा. साधारणपणे अशा पद्धतीचा 1 ओहम रेजिस्टन्स आणि त्यानंतर 2 ओहम रेजिस्टन्स हा एक सेक्शन झाला. असे इनफायनाइट सेक्शन पुढे केलेले आहेत. इनफायनाइट बघा, अशा पद्धतीनं पुढे इनफायनाइट सेक्शन केलेत. आता आपण एक एक सेक्शन जर सोडवत आलो, कसा सोडवायचा? अगदी शेवटचा बैठला तर हा 1 आणि हा 2 चा आहे. 1 + 2 3. त्यानंतर हा 2 चा त्याला पॅरलल, त्याच्यात पुन्हा हा सिरीज, पुन्हा त्याला हा पॅरलल. असं जर करत आलो तर शेवटी आपल्याला येताना जेवढा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स या दोन ए आणि बी या दोन पॉइंट मध्ये जेवढा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स असतो तेवढाच इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स त्या पाथ मध्ये मिळतो. म्हणजे असे पाथ रिपीट केले गेलेत फक्त. मग त्यासाठी आपण असं समजूया की इथपर्यंत मी सॉल्व्ह करत आलो, हे सगळं पाठीमागचं सॉल्व्ह करत आलो आणि मग त्याचा रेजिस्टन्स एक्स आहे, समजा त्याचा रेजिस्टन्स एक्स आहे. आता तिथून पुढे कसं सॉल्व्ह होईल? म्हणजे आर ए बी याच्या दोन टर्मिनल मध्ये, ए आणि बी या दोन टर्मिनल मध्ये असणारा जो इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आहे तो कसा येईल बघा. पहिल्यांदा या दोघांचा पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजेच 2 × x अपॉन 2 + x, या दोघांचं पॅरलल प्लस यामध्ये हा एक सिरीज आहे बघा, म्हणजे 1 झाला बघा. इथपर्यंत कंप्लीट झालं. आणि शेवटी अशा पद्धतीचे सेक्शन रिपीट होत असताना जसं आपण इकडून रिपीट करत आलो एक्स, तेवढाच रेजिस्टन्स या दोन टोकामध्ये पण असणार आहे. म्हणजेच आर ए बी इक्वल टू एक्सच घ्यायचा, म्हणजेच ट्वाइस एक्स अपॉन 2 + x + 1. करा सॉल्व आहे. चला स्टार्ट. एक काम करायचं, एवढं सर्किट काढायचं अगोदर पटकन. आणि मी सांगतो असं लिहायचं. सर क्लिअर दिसत नाहीये. दिसत नाही? दिसतंय सर. बघा बघा आता झालं. आता इथं खाली लिहायचं, लेट the equivalent resistance of infinite same repeated sections bx therefore RAB equal to 2 × x upon 2 + x + 1. टू आणि एक्स पॅरलल आहेत आणि त्याला सिरीज मध्ये हा 1 आहे. खाली लिहायचं अकॉर्डिंग टू रिपिटेशन्स. अकॉर्डिंग टू रिपिटेशन्स बघा, एक रिपिटेशन 1 + 2 3, 1 + 2 3, 1 + 2 3 या पद्धतीने रिपिटेशन्स. अकॉर्डिंग टू रिपिटेशन्स RAB
must be equal to x. According to repetitions, RAB must be equal to x. Therefore, x equal to 2x upon 2 plus x plus 1. करा सॉल्व होत हे बघा. x equal to 2x plus 2 plus x divided by 2 plus x. LCM घेतला इथं दोघांचा. याला घ्या इकडं बघा. So x into bracket 2 plus x equal to 2x plus x 3x plus 2. So twice x plus x square equal to thrice x plus 2. या बाकी सगळं इकडं आणि एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होईल. x square minus x plus 2 equal to 0. सोडवा आता एवढं क्वाड्रॅटिक इक्वेशन. मला पटकन सांगायचं. नाही -2 आहे. -2 आहे. -2 हा. आलं का? X is equal to 2 and x is equal to -1. -1. x equal to 2. आणि X equals -1. is equal to -1. -1. 1. बट लिहा देता negative resistance is not a concept. Therefore, x equal to 2, that is RAB equal to 2 ohm. अशा इनफायनाइट आपण जरी हे घेतलं तरी त्याचा रेजिस्टन्स किती येतो? 2 ओहम येतो. सर MCQ नाही घेतले. हा MCQ नाही घेतले. घेतले नाहीत? नाही. बर पहिला बघा. Kirchhoff's first law, that is summation I equal to 0 at a junction deals with the conservation of. पहिला लॉ कुणाचं कॉन्झर्वेशन आहे? चार्जचं कॉन्झर्वेशन. दुसरा सेकंड लॉ एनर्जीचं कॉन्झर्वेशन आहे. सेकंड लॉ एनर्जीचं आणि फर्स्ट लॉ चार्ज. Second बघा, when the balance point is obtained in the potentiometer, a current is drawn from ... पोटेन्शियोमीटर मधून आपण बॅलन्सिंग पॉइंट जर ऍडजस्ट केला तर करंट कशापासून ड्रॉन होतो? बोथ दी सेल्स अँड ऑक्झिलरी बॅटरी. सेल ओनली, ऑक्झिलरी बॅटरी ओनली, नायदर सेल नॉर ऑक्झिलरी बॅटरी. ऑक्झिलरी बॅटरी तरी माहित आहे का तुम्हाला? पोटेन्शियोमीटर बघा, हा पोटेन्शियोमीटर वायर, ही ऑक्झिलरी बॅटरी इकडची बघा, इथं रिओस्टॅट. हा आता बघा, ही ऑक्झिलरी बॅटरी, त्याला एस म्हणतो तात्पुरतं, आणि या ठिकाणी जोडलेला सेल आहे आपण. ज्यावेळी बॅलन्सिंग होतं त्यावेळी करंट कुणाचा असतो रे सर्किट मध्ये? या सेलचा असतो का? अरे या सेलचा करंट असतो का? गॅल्व्हॅनोमीटर काय करतो तिथला? बोंबला काय या पोराने शिकवून उपयोग नाही राव. एवढं डिटेल शिकवून सुद्धा उपयोग नाही.
अरे बाळांनो, गॅल्व्हनोमीटर कसलं डिफ्लेक्शन दाखवतो पोटॅन्शियोमीटर मध्ये? करंट अँड रेजिस्टन्स. आ अरे डिफ्लेक्शन दाखवतो का बॅलन्सिंग असताना? नाही. नालायकानो, ह्याचा Deflection. करंट असेल का त्यामध्ये? नाही. हा, नाही. ह्याचा करंट असेल का? नाही. आणि मग हा सेल ऑफ असेल म्हणजे करंट कुणाचा असेल? फक्त ऍक्झिलरी बॅटरीचा. एक्झिलरी बॅटरी. लिहा. पुढे चौथा बघा. 4 रेजिस्टन्सेस 10 ohm, 10 ohm, 10 ohm and 15 ohm form a Wheatstone network. What shunt is required across 15 ohm resistor to balance the bridge? बघा, 10, 10, 10 आणि 15 असे 4 रेजिस्टन्सेसचं एक Wheatstoneचं नेटवर्क तयार केलंय. या ठिकाणी बघा, हा 10 आहे, हा 10 आहे, हा 10 आहे आणि हा 15 आहे. आता सध्या जर बघितलं तर हे Wheatstoneचं नेटवर्क बॅलन्स्ड नाही. कुणामुळे बॅलन्स्ड नाही रे? अरे कुणामुळे बॅलन्स्ड नाही Wheatstoneचं नेटवर्क? या 15 ओम रेजिस्टर. मग याच्या अक्रॉस आपल्याला एक रेजिस्टर असा जोडायचा, शंट करायचा या 15 ओमच्या अक्रॉस, त्याला यस म्हणतो मी, की जेणेकरून बॅलन्स झालं पाहिजे. मग बॅलन्सिंग साठी मला सांगा इथं किती पाहिजे रेजिस्टन्स टोटल? 10 पाहिजे. या फॉर द बॅलन्सिंग ब्रिज we must have resistance in path किंवा at 4th डिव्हिजन म्हणा, 4th प्लेस म्हणा, प्लेस is of 10 ohm. Therefore 1 upon s plus 1 upon 15 equal to 1 upon 10. So s plus 15 upon 15 s equal to 1 upon 10. हा s आहे बरं का, त्याला असं करतो. टाका पलीकडे, हा घ्या इकडं, 10s plus 15 150 equal to 15s. हा 10s पलीकडे टाकला, 150 minus 10 म्हणजे 5s. मग s equal to 150 upon 5 30 ओम. 30. हा दिले ते सगळे सोडवून मी, मला आठवतंय. एकच राहिला होता त्यातला तिसरा फक्त, बाकी सगळे सॉल्व्ह करून दिले. बघा, a circular loop has resistance of 40 ohm. 2 points P and Q of the loop, which are 1/4 of the circumference apart, are connected to a 24-volt battery having an internal resistance of 0.45 ohm. What is the current flowing through the battery? बघा, a circular loop has a resistance of 40 ohm.
हे सर्क्युलर लूप आहे. एकूण रेजिस्टन्स याचा 40 ओम आहे, त्याला मी आर म्हणतो. एकूण रेजिस्टन्स लक्षात घ्या. आता 2 पॉइंट घ्यायचे जेणेकरून क्वार्टर लूप बाहेर पडेल. which are 1/4 of the circumference apart are connected. बघा इथला पॉइंट बघा, क्वार्टर करतो याचा. हा पॉइंट पी, हा पॉइंट क्यू झाला का 1/4. आता याच्या अक्रॉस आपल्याला एक बॅटरी जोडायची आहे. बघा अशा पद्धतीने बॅटरी जोडायची आहे. कशात त्यात टाकताय टाका. हॅव्हिंग एन इंटरनल रेजिस्टन्स, बॅटरीला इंटरनल रेजिस्टन्स आहे का 0.5 ओम. इथं दाखवूया. इंटरनल रेजिस्टन्स बॅटरीचा, बॅटरी आहे 24 व्होल्ट. असं जर असेल, व्हॉट इज द करंट फ्लोईंग थ्रू दी बॅटरी, म्हणजेच बॅटरीचा टोटल करंट विचारलाय आय. आता काय होईल बघा, हा करंट ज्यावेळी आय इथं जाईल त्यावेळी 2 पाथ मधून जाईल. एक हा पाथ आणि दुसरा हा पाथ, पी टू क्यू 2 पाथ मधून. त्याला याला एक नाव देतो एम, म्हणजेच एक पाथ पी एम क्यू आणि दुसरा पाथ पी क्यू डायरेक्ट. अशा पद्धतीने आपल्याला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स अगोदर काढता आला पाहिजे. इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स अगोदर काढता आला पाहिजे. आणि मग टोटल लूपचा रेजिस्टन्स 40 आहे. बघा टोटल लूपचा म्हणजेच या टोटल वायरचा रेजिस्टन्स 40 आहे. मग त्याचे किती पार्ट केले आपण? 4. त्यातले 3 पार्ट एकत्र आहेत. म्हणजेच रेजिस्टन्स R1 म्हणतो मी त्याला, PMQ या पार्टचा रेजिस्टन्स घ्या. लेट R1 बी द रेजिस्टन्स ऑफ पार्ट PMQ. R1 be the resistance of part PMQ. किती आहे बघा, R1 इक्वल टू 3/4 आहे. 4 पार्ट मधला 3/4 म्हणजे 40 इक्वल टू म्हणजे 30 ओम झाला. आणि R2 be the resistance, R2 be the resistance R2 be the resistance of part PQ. तो किती आहे? 1/4 आहे. into 40 म्हणजे किती झाला? 10 ओम. आता इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढायचा. हा 30 आणि हा 10 दे आर पॅरलल टू इच अदर. आणि त्या पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये हा सिरीज आहे बघा. चला घ्या. R1 R2 याला स्मॉल r म्हणतो. R1 R2 and R1 and R2 पॅरलल टू इच अदर म्हणा. Therefore त्यांचा इक्विव्हॅलंट R डॅश म्हणतो मी. R डॅश 30 into 10 upon 30 plus 10. त्या दोघांचाच इक्विव्हॅलंट बरं का. हा PMQ आणि PQ हे दोघे एकमेकाला पॅरलल आहेत. त्यांचा अगोदर कॉम्बिनेशन करून घेऊया. आणि मग हा किती येईल बघा, 300 upon 40 म्हणजेच 30 upon 4. R dash and small r are in series. तो R dash आणि हा स्मॉल r एकमेकांच्या सिरीज मध्ये आहेत.
Therefore, R equivalent is equal to R dash plus R, that is equal to 30/4 plus 0.5 म्हणजेच 1/2. मग किती आला बघा LCM 4, 30 plus 2. So 32/4, 8 ओम. इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स सगळा मिळून आला बघा 8 ओम. मग आता करंट पाहिजे आपल्याला. I इक्वल टू E अपॉन R इक्विव्हॅलंट. किती आहे? 24/8, 3 एम्पियर. आला का 3 एम्पियर? हे समजलं का? हो सर. हा असं सोडवायचं. बघा पुढचा एक शेवटचा आहे बघा. टू फाइंड द रेजिस्टन्स ऑफ ए गोल्ड बँगल, two diametrically opposite points of the bangle are connected to the two terminals of the left gap of a meter bridge. Bar. A resistance of 4 ohm is introduced in the right gap. What is the resistance of the bangle if the null point is at 20 centimeter from the left end? Baga. गोल्ड बँगल आहे आणि डायमेट्रिकली 2 अपोजिट पॉइंट. बघा हा मीटर ब्रिज काढतो इथं छोटासा. हे बघा ह्याच्या लेफ्ट गॅप मध्ये ही बँगल आहे. त्याचे डायमेट्रिकली अपोजिट 2 पॉइंट आपण इथं जोडलेले आहेत लेफ्ट गॅप मध्ये. आणि त्यावेळी राईट गॅप मध्ये 4 ओमचा रेजिस्टन्स आहे. या ठिकाणी राईट गॅप मध्ये 4 ओमचा रेजिस्टन्स आहे. म्हणजे R 4 ओम हा X झाला. आणि मग बॅलन्सिंग पॉइंट कुठं आलाय बघा 20 सेंटीमीटरला. म्हणजे या ठिकाणी गॅल्व्हॅनोमीटर इथं बॅलन्सिंग पॉइंट 20 सेंटीमीटर वर आला इकडून. म्हणजे LX इक्वल टू 20 सेंटीमीटर. लेफ्ट एंड म्हटलंय बरं का, लेफ्ट एंड पासून 20 सेंटीमीटर. म्हणजे LR झाला किती रे 80 सेंटीमीटर. तर या बँगलचा रेजिस्टन्स किती? आता एक लक्षात घ्या, बँगलचा एकूण रेजिस्टन्स आपण X मानलाय. पण आता सध्या इथं कॉम्बिनेशन कसलं आहे बघा. अर्ध डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट घेतलेत P आणि Q. म्हणजे निम्मा निम्मा रेजिस्टन्स आहे. लक्षात घ्या, निम्मा वर निम्मा खाली. आणि ते दोघे एकमेकाला पॅरलल आहेत. मग आता इथला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स त्याला म्हणतो मी R इक्विव्हॅलंट म्हणतो. काय येणार तर 1/x/2 प्लस 1/x/2 म्हणजेच 1/R इक्विव्हॅलंट. बघा हा अर्धा दोघे एकमेकाला पॅरलल. मग रेजिस्टन्स किती आला x/2 पॅरलल कॉम्बिनेशन. x/4 हेच असं लिहूया आपण 2/x प्लस 2/x. म्हणजेच किती झाले 2 × 2 म्हणजे 4/x. म्हणजे R इक्विव्हॅलंट 1/R इक्विव्हॅलंट म्हणजे R इक्विव्हॅलंट झाला
एक्स अपॉन 4 झाला, हे लक्षात घ्या अगोदर. आता हा आर इक्विव्हॅलंट म्हणजेच आर इक्विव्हॅलंट डिवायडेड बाय आर इक्वल टू LX अपॉन LR. मग आर इक्विव्हॅलंट आहे एक्स अपॉन 4 डिवायडेड बाय आर आहे 4 इक्वल टू हा आहे 20 आणि हा 80. सोडवा. एक्स अपॉन किती झाले बघा 16 इक्वल टू 1 अपॉन 4. एक्स इक्वल टू 16 अपॉन 4 म्हणजेच एक्स इक्वल टू 4 ओहम. समजलं का रे? हो. सोन्याची बांगडी, सोन्याची बांगडी एकूण रेजिस्टन्स बांगडीचा आहे एक्स, म्हणजे सरकम्फरन्स काढून घेतलं तर. पण इथं जोडताना बांगडी जोडली डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट, म्हणजे अर्धा रेजिस्टन्स वर अर्धा खाली, अर्धा म्हणजे एक्स अपॉन 2 एक्स अपॉन 2. ते झाले एकमेकाला पॅरलल. मग पॅरललचा अगोदर कॉम्बिनेशन काढून घेतला आर इक्विव्हॅलंट, आणि मग मीटर ब्रिजनं ते बॅलन्स केले. आर इक्विव्हॅलंट बॅलन्स केला आर बरोबर गॅलव्हॅनोमीटरनं 20 आणि 80 असा आला 4 ओहम. हो. हो. बर ठीक आहे. आता 10 नंबर बघा डायरेक्ट. क्वेश्चन नंबर 10 दिसला का? पेज नंबर 229. हो. A battery of EMF 4 volt and internal resistance 1 ohm is connected in parallel with another battery of EMF 1 volt and internal resistance 1 ohm with their like poles connected together. The combination is used to send current through an external resistance of 2 ohm. Calculate the current through an external resistance. काय काय केलाय त्याचा डायग्राम तयार करा अगोदर गिवन लिहा बरं का. आता हे बोर्डाचे आहेत प्रॉब्लेम बरं का, कोल्हापूर बोर्डाचे. आता सोडवताना ते सीईटी काय डायरेक्ट सोडवायचे, पण आता मात्र गिवन टू प्रूव्ह किंवा टू फाइंड अशा पद्धतीने सोडवायचे. काय काय दिलंय त्याला काहीतरी नाव देऊया. 2 बॅटरी सोर्सेस दिलेत, त्याला E1 E2 म्हणूया. पहिला याचा EMF E1 4 ओहम व्होल्ट आहे, आणि त्याच्या इंटरनल रेजिस्टन्सला स्मॉल R1 म्हणूया, 1 ओहम दिलाय. 1 ओहम. त्यानंतर लिहिताय का रे गिवन? हो. हा. त्यानंतर दुसरी एक बॅटरी दिली बघा E2 1 व्होल्टची, त्याचा इंटरनल रेजिस्टन्स आहे 1 ओहमच आहे, दोघांचाही 1 ओहम आहे. त्यानंतर काय केलंय बघा, हे कॉम्बिनेशन केलंय पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह एकत्र घेऊन, ते काढू डायग्राम नंतर. आणि त्यानंतर हे कॉम्बिनेशन 2 ओहमच्या एक्सटर्नल रेजिस्टन्सला जोडलेलं आहे. मग एक्सटर्नल रेजिस्टन्सला कॅपिटल R म्हणूया, 2 ओहमचा आहे. आता टू फाइंड, काय फाइंड आउट करायला निघालाय बघा. करंट थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स म्हणजे टोटल करंट. आता त्याला मग I इक्वल टू क्वेश्चन मार्क म्हणा. आता सोल्युशन आपल्याला डायग्राम काढल्याशिवाय, सर्किट डायग्राम काढल्याशिवाय सोडवता येणार नाही. बघा मी सर्किट डायग्राम काढतोय, त्यांनी सांगितलंय ही बॅटरी E1, त्याचा रेजिस्टन्स हा R1 इंटरनल बरं का. ही बॅटरी E2, त्याचा इंटरनल रेजिस्टन्स R2. हे दोघे एकमेकाला कनेक्ट करा म्हणून सांगितलंय इथं.
आणि हे कॉम्बिनेशन आपल्याला द्यायचं आहे एक्सटर्नल रेजिस्टन्स आर ला. कॉम्बिनेशन पण करताना या बॅटरीचा पॉझिटिव्ह या बॅटरीचा पॉझिटिव्ह एकत्र आला पाहिजे असं कॉम्बिनेशन आहे. झालं का? काढा डायग्राम एवढा. ह्याला नाव देऊया काहीतरी. ए बी सी डी ई. ई इथं घेऊया. ई नको, एफ म्हणूया. हा आर आहे बरं का. झालं का? सर्किट झालं. हो. आता करंट दाखवा अगोदर सर्किट मध्ये. ही बॅटरी A1 स्वतःचा करंट I1 प्रोड्यूस करेल, तो ए जवळ येईल. ही बॅटरी स्वतःचा करंट I2 प्रोड्यूस करेल, याला I1 म्हणतो, याला I2 म्हणतो. आणि त्यानंतर क्रिचॉफच्या फर्स्ट लॉ नुसार या एक्सटर्नल रेजिस्टन्स मधून I1 प्लस I2 त्यालाच I म्हणूया, एवढा करंट याच्यातून जाणार आहे. आणि परत इथं आल्यावर याचा करंट येतो, याचा करंट याच्यातून. आलंय लक्षात? मग आता क्रिचॉफ फर्स्ट लॉ वरून आपण करंट फायनल केला. आता क्रिचॉफच्या सेकंड लॉचा उपयोग करून काही कॅल्क्युलेशन करूया. घ्या. करंट डिसाइडेड बाय क्रिचॉफ्स फर्स्ट लॉ. Current through circuit is decided by Kirchhoff's first law. झालं का? आता खाली by Kirchhoff's second law by Kirchhoff's second law to loop मी सांगतो असं लूप घ्यायचं. A B C D F E2 परत ये. बघा, ए पासून स्टार्ट केला, असंच मी आलो आणि पुन्हा E2 बॅटरी मधून असं आलो. चला ट्रेसिंग चालू करायचं. माहित आहे ना ट्रेस कसा करायचा? ट्रेस करत असताना दोन गोष्टी महत्वाच्या. एक, साइन कन्व्हेन्शन आठवत आहेत का? हा, एक, जर कंपोनंट मध्ये आला आणि करंटच्या दिशेने तुम्ही निघालेला आहात तर त्याच्या अक्रॉसचा पीडी हा निगेटिव्ह धरायचा आणि करंटच्या विरुद्ध दिशेने असेल तर पॉझिटिव्ह. एखादी बॅटरी वाटेत लागली, बॅटरीला तुम्ही निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जात असाल तर ईएमएफ पॉझिटिव्ह धरायचं, अन्यथा निगेटिव्ह धरायचं. बरोबर? चला ए पासून स्टार्ट करू. ए पासून निघालो, हे बघा आर लागला आणि करंटच्या दिशेने आहे म्हणजे मायनस. किती आहे करंट? I1 प्लस I2 इंटू आर. असं झालो. हा एक रेजिस्टन्स लागला, करंटच्या दिशेने आहे म्हणजे मायनस. R2 इंटू त्यातून जाणारा करंट आहे I2. पुन्हा लागली बॅटरी, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह म्हणजेच प्लस E2 इक्वल टू 0. मायनस I1R मायनस I2R मायनस R2I2 प्लस दिलेत कर व्हॅल्यू, दिलेत की E2 इक्वल टू 0. आता टाका व्हॅल्यूज.
हे बघा इथं -2I1 -2I2 R2 1च आहे -I2 +1 = 0 म्हणजेच -2I1 -3I2 = -1 म्हणजेच ट्वाइस I1 प्लस थ्राइस I2 = 1. याला इक्वेशन 1 म्हणतो. झालं का? अजून एक लूप घेऊया. हे बघा हे वरचं घेऊया वरचं. या फॉर लूप E1 R1 F R2 E2 A. बघा ए पासून निघालो वरच्या बाजून असंच पुन्हा असंच इकडून इथं आलो. वरचं एवढं लूप घेऊया. चला ए पासून स्टार्ट. इकडं पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह म्हणजे -E1. त्यानंतर करंटच्या विरोधात निघालोय +I1 R1 असं चालू इथं करंटच्या दिशेनं -I2 R2 निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह निघालोय +E2 संपलं = 0 -4 R1 1च आहे 1I1 -I2 +1 = 0. 4 आणि 1 4 मधून 1 गेले -3 ला पलीकडे प्लस I1 -I2 = 3. आता हे सोडवता येईल का? लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन पटकन सोडवायचं. नाहीतर याच्यावरून I1 ची व्हॅल्यू टाका 3 + I2 ह्यात टाका. I1 ची व्हॅल्यू 3 + I2 आणि I2 काढून घ्या लवकर. = 5. किती आला? I2 किती आला? I1 काढलाय. I1 = 2. I1 = 2 अँपियर. बर मग I1 जर 2 आला तर I2 किती आला? -1 4 -3 म्हणजे I1 I2 सर दिसत नाही तिकडचं. हल्लाय का? आता दिसतंय बघा. I2 = -1. नाही अजून दिसत. दिसतंय किती आला I2? -1 -1. मग टोटल किती आला बघा करंट? 1 अँपियर. बरोबर. I2 आला -1 अँपियर आणि मग I = I1 + I2 म्हणजेच 2 - 1 म्हणजेच 1 अँपियर. एवढा करंट या एक्सटर्नल रेजिस्टन्स मधून गेला. एवढा उद्योग करावा लागतो बघा. पुढचा बघा 11वा. 2 cells of EMF 1.5 volt
and 2 volt having respective internal resistances of 1 ohm and 2 ohm are connected in parallel so as to send current in same direction through an external resistance of 5 ohm. असंच आहे बघा सेम. बघूया किती वेळा सुटते. बघा फक्त देताना कसं दिलंय बघा. E1 दिलाय 1.5 व्होल्ट. हाच सर्किट हेच. त्यानंतर दुसरी बॅटरी दिले 2 व्होल्ट जे दिले बघा. ही दिले 2 व्होल्ट आहे. त्यातच बदल करतोय मी. पहिल्याचा रेजिस्टन्स दिलाय 1 ओम आणि दुसऱ्याचा दिलाय 2 ओम. हा 2 ओम आहे बघा. आणि एक्सटर्नल रेजिस्टन्स दिलाय बघा 5 ओमचा. आणि दोघही सेम डायरेक्शन मध्ये करंट पास करतायत. म्हणजे दोघांचे पॉझिटिव्ह एकत्र आहेत. हा हेच आहे बघा. काही बदल नाही. चला स्टार्ट बघूया. असेच लूप घ्यायचे. असेच लूप घ्या. घेतला का पहिल्यांदा डायग्राम कशाला डायग्राम काढते. मगाच आहे. फक्त लूप घ्या आणि व्हॅल्यू फक्त वेगळे येतील. बाकी आहे तसंच. मगासारखंच काही बदल नाही. चला पहिले इक्वेशन पाहिजे मला. बर ठीक आहे बघा. ए पासून स्टार्ट करतोय मी. -I1 + I2 इंटू आर. तसं झालो इथं एफ ला. एफ पासून हा R2 आहे बघा. -I2R2 + E2 = 0. So -I1 + I2 इंटू आर. आर किती आहे बघा 5 ओम. मायनस R2 2 ओम आहे बघा. म्हणजे ट्वाइस I2. आणि E2 आहे बघा 2 व्होल्ट. मग -5I1 -5I2 -2I2 + 2 = 0. 5 आणि 2 7. -5I1 -7I2 = -2. म्हणजेच 5I1 + 7I2 = 2. इक्वेशन 1. 5I1 आलं का रे. अरे तुमचं आलंय का. हो सर. हो. हा आता लूप घ्या. हे वरच एक घ्या. मगाशी घेतलं असं. फॉर लूप E1 R1 F R2 E2 आणि E. चला पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह निघालोय. -E1. त्यानंतर करंटच्या विरोधात आहे +R1 I1. करंटच्या दिशेने आहे -I2 R2. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह +E2. संपला. -1.5 + R1 म्हणजे 1च आहे. म्हणजे I1
-2I2 +2 = 0. 2 मधून बाळांनो दीड गेले, 2 मधून दीड गेले 0.5. 0.5. बरोबर. I1 - 2I2 + 0.5 = 0. म्हणजेच I1 - twice I2 = -0.5. याला इक्वेशन 2 म्हणतो. आता मगासारखं काय करता येते बघा. लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायचं लगेच आणि I1 I2 सांगायचं. झालं का रे? I1 0.5/17. 0.5/17. I1 ना I1 0.17. 0. I1 0.5/17. is equal to 0.5/17. 0.5/70 बरोबर आहे का? 17. 17. मला काय कळलं नाही. एकान सांगा एकान. I1 0.5/17. 17. हा 0.5/17 म्हणजेच 1/2 करा की रे. 0.5 म्हणजे 1/2. 17 दूनी 34 म्हणजे किती आलं माहिती आहे का? I1 = 1/34. आलं लक्षात आलं का? 0.5 म्हणजे 1/2 रे इंटू 1/17 आहे का एम्पियर. बरं ठीक आहे. I2 सांगा. I2 टाका की I1 4.5/17. 5/17. तेवढंच. 4.5/17. 4.5/17 बरोबर का? हा. बर ठीक आहे एम्पियर. मग आता I = I1 + I2. मग ते असंच घ्या. 0.5/17 + 4.5/17 5/17. मग 5/17 एम्पियर. पण त्यांनी कसं दिलंय बघा. त्यांना पॉइंट मध्ये पाहिजे असेल आन्सर. नाही 5/17 बरोबर. पण आपण पॉइंट मध्ये टाकायचं बरं का आन्सर. झालं का? हो. हा 12 बघा. A voltmeter has a resistance 30 ohm. What will be its reading when it is connected across a cell of 2 volt having internal resistance 10 ohm? बघा गिवन मध्ये बघा आता गिवन मध्ये व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स त्याला R म्हणूया 10 ओहम आहे. सॉरी 30 ओहम आहे. 30 ओहम 30 आहे 30. त्यानंतर EMF. सेल EMF E 2 व्होल्ट आहे बघा
आणि त्याचा इंटरनल रेजिस्टन्स 10 ओम आहे म्हणजे स्मॉल आर. आणि विचारलंय काय बघा, व्होल्ट मीटरचं रिडिंग म्हणजेच व्ही इक्वल टू क्वेश्चन मार्क विचारलाय. व्होल्ट मीटर काय, व्होल्टेजच दाखवणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स. आता एक छोटं सर्किट तुम्हाला काढून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा ही बॅटरी आहे ई, त्याचा हा इंटरनल रेजिस्टन्स आहे आर, आणि ह्याला तुम्ही जोडला व्होल्ट मीटर. इथं बघा, हे बघा इथं व्होल्ट मीटर जोडलाय आर एवढ्या रेजिस्टन्सचा. तर तो किती रिडिंग दाखवेल म्हणजे किती व्होल्टेज दाखवेल असं विचारलंय. मग साधी गोष्ट आहे बघा, ह्या बॅटरीचा ईएमएफ जरी असला तरी तो देणार आहे पोटेन्शियल डिफरन्स याच्या अक्रॉस व्होल्ट मीटरच्या. मग व्ही इक्वल टू आय आर, आय म्हणजे करंट, याच्यातून जाणारा करंट. बरोबर. मग अगोदर करंट काढून घेऊया. अगोदर करंट काढून घ्या. कसं काढून घ्यायचं रे, लिहा ओहम्स लॉ टू कंप्लीट सर्किट. बाय ओहम्स लॉ टू कंप्लीट सर्किट. बाय ओहम्स लॉ टू कंप्लीट सर्किट. बघा ई इक्वल टू आय इनटू ब्रॅकेट आर प्लस आर. मग आय काढा. आय इक्वल टू E upon R E plus R. अपॉन आर प्लस आर. आता ई किती आहे बघा 2, आर आहे 30 आणि 10 40 म्हणजेच 2/40 म्हणजेच 1/20 एम्पियर करंट आला बघा. आता आपल्याला काढायचं व्ही इक्वल टू आय आर. आय 1/20 इंटू एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे 30 म्हणजेच 3/2 म्हणजेच 1.5 व्होल्ट. आलं का. आता इथं मात्र ओहम्स लॉ फक्त एक्सटर्नल व्होल्ट मीटर साठी, आणि पहिल्यांदा आपण लावला सगळ्या सर्किट साठी ओहम्स लॉ. समजते का रे. हो. सोपं आहे. अजून एक घेऊया का शेवटचा, हो. म्हणजे पुन्हा राहिलेले संपतायत बघा एका लेक्चर मध्ये. बघा 13. ए सेट ऑफ 3 coils having resistances 10 ohm, 12 ohm and 15 ohm are connected in parallel. This combination is connected in series with series combination of 3 coils of the same resistances. Bar. Calculate the total resistance and the current through the circuit. If a battery of EMF 4.1 volt is used to drawing current. bar. ठीक आहे बघा, अगोदर गिवन मध्ये असल्या R1 इक्वल टू R2 इक्वल टू R3 इक्वल टू किती 10 ohm. पुढं R2 12. 12 ohm. पुढं R3 15. 15. हा. 15. बर. त्यानंतर E इक्वल टू 4.1 व्होल्ट. आता विचारलंय काय बघा, टोटल रेजिस्टन्स आणि करंट दोन गोष्टी आहेत. नंबर 1 आर इक्विव्हॅलंट आणि नंबर 2 टोटल करंट थ्रू सर्किट. आता सर्किट कसं केलंय बघा, बघा सर्किट काढा तिथं. हा R1,
हा R2 आणि हा R3 असं पॅरलल कॉम्बिनेशन केले आणि पुन्हा ती कॉम्बिनेशन इज कनेक्टेड इन सिरीज विथ दिस सेम रेस्ट आणि त्यानंतर पुन्हा R1 R2 R3 परत तेच घ्यायचे सिरीज मध्ये आणि मग याच्या अक्रॉस बॅटरी सेल हे बघा बॅटरी सेलला मात्र इंटरनल रेजिस्टन्स नाही. बघा आता सोपं आहे काय कराल रे या तिघांचा अगोदर हे काढून घेऊया इक्विव्हॅलंट त्याला R डॅश म्हणूया म्हणजेच 1/R' इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 चला किती वेळात काढून देताय बघूया मला तेवढंच R' काढून पाहिजे मला R dash is equals to 4. वन अपॉन 10 प्लस 1/12 प्लस 1/15 काढा लवकर R dash is R equals dash to 4. equals 4. किती 4. 4. 4 4. R डॅश 4 ओम आला का Oh. बघा 10 12 आणि 15 आहे काय 5 नाही येत 4 5 20 नाही 12 2 24 12 3 36 60 15 चौक 60 12 पंच 60 4 9 आणि 6 बघा रे बरोबर आहे का हो हा आता बघा आता R हो. इक्विव्हॅलंट इक्वल टू R इक्विव्हॅलंट कसा येईल बघा नंबर 1 R इक्विव्हॅलंट म्हणजे हे पॅरलल कॉम्बिनेशन प्लस सिरीज म्हणजेच R डॅश प्लस R1 प्लस R2 प्लस R3 म्हणजेच 4 प्लस 10 प्लस 12 प्लस 15 म्हणजे 15 आणि 10 41. 25 आणि 2 27 आणि 10 37 आणि 4 41. 41 ओहम. आता दुसरा करंट नाही काय हा करंट विचारलाय नंबर 2 एकदम सोपा आहे बघा करंट I तर I इक्वल टू E अपॉन R इक्विव्हॅलंट E आहे 4.1 डिवायडेड बाय 41 म्हणजेच I इक्वल टू 41 into 10 raised to minus 1 divided by 41 म्हणजेच 1 into 10 raised to minus 1 0.1. म्हणजे 0.1 एम्पियर बरोबर Ampere. 0.1 एम्पियर. आता बघा 14 पासून तुम्ही प्रयत्न करा काय शेवटी सोडवायचेच आहेत आपल्याला पण प्रयत्न करा तरी पण आणि चॅप्टर बघून ठेवायचे बरं का आता करंट इलेक्ट्रिसिटी झाली की मी लगेच त्याच्यावरचे पुढचे घेणार आहे बघा कुठले कुठला टॉपिक मॅग्नेटिक फील्ड्स इलेक्ट्रिक करंट त्यानंतर त्याच्या पुढचा कुठला मॅग्नेटिक मटेरियल्स त्यानंतर त्याच्या पुढचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन झालेत हा त्याच्यावर झाले असले तर मग पुढचे घेऊ पण बघा बरं का चॅप्टर बाळांनो एवढं मनापासून शिकवलेलं असतं आणि तुम्ही जर नाही सांगितलं तर पुन्हा मग वैताग येतो रे बाळांनो. ओके चला बाय.